नमस्कार, मी प्रणाली पाटील स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक ऑफ 204 या यूट्यूब चॅनलवर। हॅलो गाईस, आज खूप दिवसातून व्लॉग करते तर चला स्टार्ट करूयात। तर हे बघा, आज हे 2 केक करायचे आहेत आणि हा जो चॉकलेटवाला केक आहे ना त्याच्यावर आपल्याला फोटो प्रिंट लावायची। सो मी प्रिंट करून आणली आहे आणि आपल्याला ती प्रिंट केकवर ठेवायची आहे। सो त्या केक द्यायचा मी 1 तास आधी हे असं प्रिंट बरोबर कापून घेतली, दोन्ही साईडला कट मारून घेतली आणि मी ही प्रिंट प्रॉपर काढून घेते आणि मग ती आपण डायरेक्ट केकवर ठेवणार आहोत। तर हे बघा, मी केकवर ठेवली आहे आणि नुसतेच आपल्याला प्रिंट नाही ठेवायची। चॉकलेट फ्लेवरचा केक होता 1 kgचा, तर मी त्याला बॉर्डर पण करून घेतली, व्हाईट क्रीमनेच केली आणि त्याच्या बॉर्डर्सला गोल्डन बॉल्स ठेवले आहेत, एडिबलवाले 3-3 कॉर्नर्सला ठेवले आहेत आणि अशा प्रकारे हा केक रेडी झालेला आहे आणि मी हा केक फ्रीजमध्ये ठेवून देते। आणि हे त्यांना केक टॉपर्स पण हवे होते, त्यांचे फोटोचे ॲक्च्युली फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती, म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झालं त्यांना ऑफिस ग्रुपला, म्हणून तो केक होता। आणि दुसऱ्या केकसाठी पण थीम मी रेडी करून ठेवलेली आणि आम्ही चाललेलो कॉलेजला, कारण की आज होता लास्टचा पेपर। ॲक्च्युली मध्ये पेपर वगैरे चालू होते आणि म्हणून मी व्लॉग नाही कंटिन्यू केले। सो आज लास्टचा पेपर होता म्हणून बोलूयात की आज व्लॉग शूट करूयात। तर एक केक त्यांना, जो चॉकलेट केक रेडी केला तो त्यांना लगेच पाहिजे होता, म्हणजे दुपारी 1-2चा त्यांनी मला टाईम दिला आणि माझा पेपरचा टायमिंग मी 1-1:30 वाजता घरातून निघाली। सो म्हणून मी त्यांचा केक रेडी करून ठेवला आणि मग दादा त्यांना केक देणार होता आणि मग पुढे दुसरा केक ठरवलेला मी की कॉलेजवरून आल्यावर करेल। तर मग आम्ही गेलो कॉलेजला, मी सुचिताला घेतलं आणि आम्ही पुढे गेलो कॉलेजला। आणि ऑब्वियस थोडं लवकरच पोचलेलं, तर आम्ही बसून घेतलेलं असं थोडं गप्पा मारत होतं आणि सरिता आली पत्रिका द्यायला सगळ्यांना। तिचं लग्न आहे म्हणून ती सगळ्यांना पत्रिका देत होती। मग पेपर झाल्यावर आम्ही सगळे निघालो कॉलेजमधून। श्रद्धाचे पप्पा आले तर श्रद्धा पप्पांसोबत गेली आणि मग आम्ही तिघी आलो। मग आम्ही बाय बाय, हां बाय बाय। घरी आल्यावर मी मस्त फ्रेश होऊन घेतलं आणि लगेच ह्या केकचं काम आपल्याला स्टार्ट करायचं। मग हे बघा, सगळे केक टॉपर्स तर मी लावून घेतलेले आणि ह्याच्यावर आपल्याला पिंक कलरचे फ्लॉवर्स पण द्यायचे होते। आणि ऑब्वियस मग मी नाश्त्याला कांदापोहे केले, तर मी कांदापोहे खाऊन घेतले आणि त्याच्यावर हे गोल्डन बॉल्स टाकायचे होते, ते अनइव्हन होते। मी जे पण गोल्डन बॉल्स होते माझ्या प्लेटमध्ये, व्हाईट प्लेटमध्ये काढून घेतले आणि मग ते केकवर लावून घेतले। आणि त्यानंतर एक होळी केक पाहिजे होता 1/2 kg, मग तो केक मी फिल करून ठेवलेला आहे। आणि अशा प्रकारे आजचा आपला व्लॉग कंप्लीट झालेला आहे। व्लॉग कसा वाटला मला की कमेंट करून सांगा।